अशी या ठिकाणी सदिच्छा आणि आपल्याला उदयनादित्यला भावून त्या उदयनादित्यांच्या आपल्याकडून साधू संतांची संत मानताची सेवा घडावी अशी या ठिकाणी आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो. शिवसेनेचे झालेला दाखवणे ज्यांच्याकडे बघितलं जाते छत्रपती संभाजीनगरचे उत्तर खासदार सन्माननीय संगीतांनी मोरे पाटील आणि त्यांच्यानंतर त्यांचा मतान वारसा पुढे चालवण्याचं कार्य ज्यांना आपल्या असे आलं तर काही विधानसभा मतदारसंघ आज जागेवरती इमारतीचं या ठिकाणी भूमिपूजन झालं. या प्रसंगी उपस्थित तारंगाळ्याचे मठाधिपती हरिभक्तपरायण परमपूज्य महंत शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित हरिभक्तपरायण योगीराज महाराज, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विनोदजी बोंबले, हरिभक्ती संघाचे माजी चेअरमन गणपत मानेमामा, पैठणचे माजी नगराध्यक्ष सुरजजी लोळगे, माजी नगराध्यक्ष सोमनाथदादा परदेशी, आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख साहेब आणि आमचे सहकारी आणि अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असणारे आमचे पुंडलिक बापू खांडे या ठिकाणी आताच सर्व माणसाच्या उपस्थित, सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्याच्या, सर्व भक्ताच्या उपस्थितीत हा सोहळा भूमिपूजनाचा पार पडला. या ठिकाणी माझे पत्रकार बांधव असतील, महाराजांचा भक्त परिवार असेल, आपल्या कार्यक्रमाची एकची वेळ होती पण आज लग्नतिथी असल्यामुळे बरेचसे कार्यक्रम मतदारसंघात असल्यामुळे यायला उशीर झाला. त्याबद्दल मी सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या बोलत असताना महाराजांनी सांगितलं आणि मला कल्पना आहे दरवर्षी नाथषष्ठीच्या वेळेस आपल्या गावठीमध्ये येऊन मी नाथषष्ठी वेळेस आपल्याला आवर्जून भेट देत असतो. पण यावर्षी मला आपल्या झाल्या कारणाने येऊ नाही शकलो. मी पदाधिकारी किशोर तुला सांगितली जबाबदारी दिली महाराजांची भेट घेऊन. महाराजांनी मला सांगितलं आपल्याला या ठिकाणी आपल्या पैठण शहरामध्ये संस्थांच्या वतीने एक भव्य दिव्य या ठिकाणी इमारत उभारायची. नाथषष्ठीच्या वेळेस ज्यावेळेस आपले भाविक वर्ग वारकरी येतात त्यावेळेस त्यांना थांबण्यासाठी जागा असली पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या मालकीच्या जागेवर आम्हाला भक्तांवरच त्या ठिकाणी उभारायचं. या ठिकाणी महाराजांनी बांधकाम परवानगी मागितलेली आहे. आम्ही सर्वजण पैठणकर या ठिकाणी उपस्थित आहे. आपला बांधकाम परवानगी आणि इमारतीसाठी आमचा जो हातभार लागेल, आम्हाला जे सहकार्य आपण सांगताल, आपण जी सूचना देताल ते निश्चित या ठिकाणी आम्ही करू अशी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय नानासाहेबजी, सन्माननीय राजू भैया खराब, सन्माननीय नवनाथ शिवाजी गोरे आणि शुभम भैया आपल्याला विनंती करेन या भावाप्रमाणे या संकटची सामान्य या ठिकाणी घोषित साहेबांचा सन्मान यानंतर सन्माननीय शादी काका नवारे साहेब यांची उपस्थिती आहे. त्यांचाही सन्मान होईल. पण शादी काका नवारे यांना सन्मान नारायणगडच्या भूमिपूजन सोहळ्याला योगीराज बाबांची मिळालेली उपस्थिती ही उपस्थिती म्हणजे प्रेमाचे प्रतीक आहे. कारण जर आवड असली तर समोर भेटतील असं म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आज या ठिकाणी योगीराज बाबांची या सोहळ्याच्या गोष्टी सोहळ्यासाठीची उपस्थिती
त्यानंतर या ठिकाणी बाबांचा या ठिकाणी सन्मान. त्यानंतर अखंड महाराष्ट्राची अस्मिता अखंड महाराष्ट्रामध्ये आमदार आज सन्माननीय आमदार साहेबांच्या या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी सन्मान होत आहे. साहेबांना विनंती असेल की श्री क्षेत्र संस्था नारायण सन्मान होत आहे त्या सन्मानाचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. कारण नागदादांच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये वास्तव्य आणि त्या वास्तव्याच्या या युक्तीप्रमाणे हा संघर्ष आज चितेगाव ते बिडकीन त्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी आज लग्नतिथी आणि सर्व मान्यवरांचा पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपल्या बिडकीन चितेगाव पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी पत्रकार बांधव सर्व कार्यकर्ते माझे तरुण सहकारी वडीलधारी मंडळी मित्र आणि या ठिकाणी उपस्थित आपलं सर्व एमसीडीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी. आता आज मुंबई जिल्हा दूध संघाचे संचालक नंदन नागळे असतील, आपले युवा सेनेचे जिल्हा प्रमुख काकासाहेब टेके असतील, आपल्या गावचे सरपंच कृष्ण पाटील असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य अक्षयजी जायबाई असतील, त्यांनी या ठिकाणी सविस्तर असं या ठिकाणी मार्गदर्शन केले. पैठण संभाजीनगर रस्ता आला पाहिजे. मला वाटतं या रस्त्याला किंवा एक गुन्हे नारळ फुटले गेले असते आतापर्यंत. लोक वाट बघायचे की पैठण संभाजीनगर रस्ता कधी होईल, पण भुमरे साहेबांनी गडकरी साहेबांकडे सतत पाठपुरावा केला आणि तो योग आला. पण या रस्त्याला महानगरपालिकेची पाईपलाईन असेल त्यामुळे बरेच या ठिकाणी रस्त्यासाठी अडथळा आला. नंतर आपला बिडकीन आणि चितेगावचा हा मधला पॅच राहून गेला. पण अण्णा या ठिकाणी खासदार झाल्यामुळं आपल्याला काय फायदा आला? भुमरे साहेब छत्रपती संभाजीनगर खासदार झाले म्हणून आपल्याला बिडकीन आणि चितेगावचा पॅच पुन्हा 21 कोटी रुपये निधी मंजूर करता आला. म्हणजे खासदारकीचा आपला हा फायदा झाला. कारण त्या ठिकाणी आपला हक्काचा खासदार होता त्यामुळे आपल्याला 21 कोटी रुपये निधी पुन्हा मंजूर करतात. या ठिकाणी संदेश भैया दोंडे यांनी हे काम घेतलेले. कृष्ण भाऊनी सांगितलं काम जेव्हा चालू होईल तेव्हा होईल. काका भाऊनी सांगितलं पहिले पाणी मारावं. संदेश तू पाणी नको मारू, उद्यापासून आजपासूनच कामाला सुरुवात करा. ही धूळ कशी कमी होईल आणि काम कसं लवकर होईल ही जबाबदारी तुझी या ठिकाणी राहणार आहे. काम तात्काळ त्या ठिकाणी सुद्धा, कारण की या धुळीमुळं व्यापारी वर्ग असेल, बिडकीन असेल, चितेगाव असेल, या धुळीमुळं व्यापाऱ्याला याचा बराचसा आर्थिक फटका त्या ठिकाणी बसलेला आहे. काही हॉटेल असतील, नाश्त्याचे चहापाण्याचे हॉटेल असतील,
या धुळीमुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारात देखील या ठिकाणी नुकसान झाले. पण आपण या ठिकाणी संदेश दौडीला सांगितलेले रस्ता आपला लवकरात लवकर आपण हात सुरू करून घेऊ. कारण की या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आपल्या भागातला आहे, त्याला देखील रोज या ठिकाणून जायचंय. हार असेल त्याच्याच काम असेल, त्याच्यामुळे तो जेवढं लवकर फास्ट करेल त्याच्याच गाडी तेवढ्या स्पीड जाणार आहे. त्यामुळे संदेश तू लवकर हे काम सुरू करून. या ठिकाणी कृष्णा गावाच्या वतीनं मागण्या केल्या. स्वामी समर्थ केंद्र असेल, अजून एक सभागृह असतील, 2-3 रस्त्याची आपण या ठिकाणी मागण्या केल्या. निश्चित आपण जे मागण्या आपण या ठिकाणी केलेल्या आहे ते आपण निश्चित लवकरात लवकर पूर्ण करून आपल्या या ठिकाणी याची कॉलेज देतो. कारण की आपण मंदिराचा धार्मिक कार्यक्रम जो असेल, कुठलं सामाजिक काम असेल, ते काम आपण अगोदर हाती घेत असतो. आपल्या या पंचक्रोशीत पैठण खेड्याला प्राथमिक आरोग्य आपण या ठिकाणी मंजूर केलेले. आपण जर त्या जागेचा लवकर प्रश्न सोडवला तर आपला पैठण खेडला एक भव्य दिव्य आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभारले जाणार आहे. तर ती पैठण खेड्याच्या ग्रामपंचायतची आपल्या पदाधिकारी जबाबदारी आहे. तो प्रस्ताव तात्काळ दाखल करून त्या ठिकाणी आपलं आरोग्य केंद्र मंजूर झाले. आपला आता इमारत मंजूर करून घ्यायची, त्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध करून घेण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला पाहिजे. आपल्या पंचक्रोशीत प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते असतील, हे भुमरे सभेच्या माध्यमातून पूर्ण झालेले. आज या ठिकाणी आपला ज्यावेळेस पैठण संभाजीनगर रस्ता पूर्ण झाला तर निश्चित पैठणच्या बाजारपेठेला मार्केटमध्ये याचा फायदा झाल्याशिवाय नाही. कारण त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर उद्यान असेल ते देखील सुरू झालेले. त्याच्या कारंजा सुरू झाल्यामुळं जवळपास 10 रुपये तिकीट ठेवले त्या ठिकाणी, तरी देखील महसूल 25 ते 30 लाख रुपये महसूल म्हणून त्या ठिकाणी जमा झालेला आहे. वाटरगिरी योजना आहे, प्रत्येक गावात आपल्या जायकवाडी धरणाचं फिल्टर पाणी मिळणार आहे. आणि आपल्या गावाची पाणी पुरवठा योजना जी त्याची आपण मीटिंग मध्ये सूचना दिली होती, याची चौकशी समिती बनणार. पण त्या ठिकाणी काहीतरी आपलं एक चुकीचं प्रमाणपत्र गेलेले डुप्लिकेट हस्तांतरित झाली म्हणून आपल्या त्याची देखील तपासणी त्या ठिकाणी करायची आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळात आपल्या भागातील आपल्या या परिसरातील जे कामं असतील ते करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. या ठिकाणी बिल्डिंग DMIC असेल, आज आपण DMIC मध्ये एमसीडीच्या मार्फत होतो, ज्यांचे संपादन झालेले जमिनी त्या ठिकाणी उद्योग उभारले गेले पाहिजे. आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून शिबिर तुपेसाहेब असतील, थोडेसाहेब असतील यांनी शिबिर आयोजित केलं होतं. आताच बोलत असताना नंदवांना सांगितलं आपलं किती आहे बिल्डिंग DMIC मध्ये, त्या दृष्टिकोनातून आपण ते कुठले कोर्सेस आणले पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पत्र दिले आणि ती देखील मीटिंग आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी लावणार आहे. आपल्या या भागातील तरुणांना बिल्डिंग DMIC मध्येच काम मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी वाटचाल करतोय. कारण की या ठिकाणी DMIC भुमरे साहेबांना पाठपुरावा केला. या ठिकाणी उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब असतील यांनी पाठपुरावा केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या DMIC ला चालना मिळाली. कारण की आपण आताच 15 दिवसापूर्वी मीटिंग घेतली, त्या ठिकाणी बिल्डिंगचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी बिल्डिंग DMICच्या मीटिंगला उपस्थित होते. उद्योग मंत्र्यांनी त्या ठिकाणी आपला शब्द दिला का DMIC मध्ये अजून आपण 5,000 जागा ॲक्वायर करणार आहोत. त्यामुळे आपल्या या परिसरात पिंपरी चिंचवडचं स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही. माझी फक्त एक विनंती आहे, आपण या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित आहे का आपण आपल्या प्रत्येक गावातील ज्या तरुणांना रोजगाराची गरज आहे बनवली पाहिजे. ती यादी बनवून जर माझ्याकडे दिली तर आपण त्या तरुणांना प्रशिक्षण कसं देता येईल या दृष्टिकोनातून काम करणार आहे, जेणेकरून या ठिकाणी आपल्या ज्या कंपन्या उभारल्या जाणार आहे त्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून आपल्याला आज काम करायचंय. आज लग्नतीत खूप आहे, पण आज बऱ्याच दिवसापासून या रस्त्याचं चाललं होतं. आज आपण याचं उद्घाटन केलं, आजच कामाला सुरुवात होणार आहे. आज आपण 2 दिवसापूर्वी ठरवलं आणि आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आल्यावर माझा आदर सन्मान केला त्याबद्दल सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।